श्रीराम समर्थ. शरीरावर हजारो पहिलवानांना मात देणारी अफाट ताकद, 7-8 माणसाचे अन्न एकटा फक्कड करणारा धिप्पाड देह. काशीचा तो नामांकित मल्ल भीमराव गोंदवले मठात आला तो केवळ महाराजांची थट्टा उडवण्यासाठी. त्याने दारातच आव्हान दिले, महाराज, जर तुमच्या रामाच्या नामात एवढी ताकद असेल तर माझ्या पोटाची अथांग भूक शमवून दाखवा. काय घडले जेव्हा साक्षात परब्रह्मस्वरूप गोंदवलेकर महाराजांनी आपल्या हाताने त्याला एक साधी ज्वारीची भाकरी दिली? कशी झाली त्या उदंड मल्लाच्या गर्वाची माती? चला ऐकूया गोंदवलेच्या पावनभूमीतील ही अलौकिक सत्यकथा. नमस्कार भक्तांनो, आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. उत्तर भारतात आणि काशीच्या पैलवानकीत भीमराव मल्लाचे नाम ऐकून भल्या भल्यांचे पाय थरथरायचे. 6 फूट उंच, तांबड्या मातीत तासलेला देह आणि अंगात 10 हत्तींचे बळ. त्याला हरवणारा पहिलवान अद्याप जन्माला आला नव्हता. पण भीमरावाच्या ताकदीसोबतच त्याचा अहंकारही प्रचंड वाढला होता. त्याला वाटायचे की जगातील सर्व काही या दंडाच्या ताकदीने आणि अन्नाच्या बळावर जिंकता येते. त्याची भूक इतकी अफाट होती की तो एका बैठकीत 50 पोळ्या, पायभर दूध आणि किलोभर तूप सहज पचवायचा. त्याच्या भुकेपुढे भले भले सावकारही हात टेकायचे. एका दिवशी वाई साताऱ्याच्या भागात कुस्ती जिंकून परतताना त्याने ऐकले की जवळच गोंदवले नावाचे एक गाव आहे आणि तिथे एक संन्यासी महाराज अन्नछत्र चालवतात, जिथे कोणालाही उपाशी जाऊ दिले जात नाही. भीमराव उपहासाने हसला आणि आपल्या शिष्यांना म्हणाला, काय अन्नछत्र? मला वाटत नाही त्या महाराजांच्या मठात माझी भूक भागवण्याइतके अन्न असेल. चला आज त्या गोंदवलेकर महाराजांच्या अन्नाची आणि त्यांच्या रामाच्या नामाची परीक्षाच घेऊया. भर दुपारी जेव्हा मठात हजारो वारकरी आणि साधक पंगतीत बसले होते तेव्हा भीमराव मल्ल आपल्या 5-6 धिप्पाड चेल्यांसह गोंदवले मठात धडकला. दारात उभे राहून त्याने मोकळ्या आवाजात आरोळी ठोकली. सगळी पंगत शांत झाली. मठातील साधक घाबरले. भीमराव थेट महाराजांच्या लाकडी पाटासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याने आपले फुगलेले दंड ठोकले आणि गच्च मिटलेल्या मुठीत दाखवत म्हणाला, महाराज, ऐकले आहे तुमच्या मठात कोणीच उपाशी जात नाही. मी काशीचा भीमराव मल्ल. 5 माणसाचे अन्न मला एकाच वेळी लागते. जर तुमच्या रामरायाच्या अन्नात ताकद असेल तर आज मला तृप्त करून दाखवा, नाहीतर तुमचे हे अन्नछत्र आजच बंद करा. मठातील स्वयंपाकी चिंतेत पडले. एवढ्या मोठ्या मल्लाची भूक भागवायची म्हणजे पंक्तीचे सर्व अन्न संपून गेले असते. पण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जराही विचलित झाले नाहीत. ते आपल्या पाटावरून उठले आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेच सात्विक, मंद आणि गोड हास्य होते. महाराजांनी भीमरावाच्या प्रचंड देहाकडे पाहिले आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाले, या भीमराव साहेब, खूप लांबून आलात. अरे, रामरायाची रसद कधीच संपत नसते. तुम्ही पंगतीत बसा, तुमची भूक नक्की शांत होईल. भीमराव मल्ल मोठ्या गर्वाने पंगतीत बसला. त्याने मनात विचार केला, आज या मठातील सर्व पोळ्या आणि आमटी मी एकटाच खाऊन फस्त करतो. मग बघू हे महाराज मला काय देतात. महाराज स्वतः स्वयंपाकघरात गेले. त्यांनी टोपलीतील एक साधी गरम ज्वारीची भाकरी उचलली. महाराजांनी त्या भाकरीवर आपले दोन्ही हात ठेवले, डोळे मिटले आणि मनात श्रीराम जय राम जय जय राम असा जप करून त्यावर तुळशीचे एक पान ठेवले. महाराज स्वतः ती भाकरी घेऊन भीमरावाच्या पात्रापाशी आले. महाराजांनी ती एकच भाकरी भीमरावाच्या पानावर ठेवली आणि प्रेमाने म्हणाले, भीमराव, ही आमच्या रामरायाच्या नामाची भाकरी आहे. आधी ही खाऊन घ्या, मग तुम्हाला जितके हवे तितके अन्न मागून घ्या. भीमराव उपहासाने हसला. एका भाकरीने माझे काय होणार, असे म्हणत त्याने त्या भाकरीचा पहिला घास तोंडात टाकला आणि काय आश्चर्य, तो पहिला घास पोटात जाताच भीमरावाच्या अंगातून एक विस्मयकारक संवेदना पसरली. ती केवळ अन्नाची चव नव्हती, तर त्यात एक अलौकिक शांतता होती. त्याने दुसरा आणि तिसरा घास खाल्ला आणि अर्धी भाकरी पोटात जाताच त्यात धिप्पाड मल्लाला वाटू लागले की त्याचे पेटलेले पोट, त्याची वर्षानुवर्षाची भूक पूर्णपणे भरून आली आहे. भीमराव अस्वस्थ झाला. उरलेली अर्धी भाकरी खाताना त्याला वाटले की आता एक घास जरी खाल्ला तरी श्वास कोंडेल. ज्या मल्लाला 5-5 माणसाचे अन्न कमी पडायचे, तो मल्ल आज एका साध्या अर्ध्या भाकरीत पूर्णपणे तृप्त झाला होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब साचले.
छाती धडधडू लागली. त्याला समजले की हा कोणताही नेहमीचा स्वयंपाक नाही, ही साक्षात परब्रह्माची लीला आहे. त्याने हातातील उरलेला घास खाली ठेवला. महाराज हसत पुढे आले आणि म्हणाले, काय भीमराव, थांबलात का? अजून तर भाजी, आमटी आणि भात यायचा आहे, घ्या ना अजून. भीमराव मल्ल तडक पंगतीतून उठला आणि महाराजांच्या पायावर कोसळला. त्याचा तो अहंकार, ती ताकदीची मस्ती एका क्षणात मातीत मिसळली होती. तो रडत महाराजांचे पाय घट्ट धरून म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. मी तुमच्या अन्नाची परीक्षा घ्यायला आलो होतो, पण तुमच्या एका नावाने सिद्ध केलेल्या भाकरीने माझ्या देहाचीच नव्हे तर माझ्या आत्म्याची जन्मोजन्मीची भूक शमवली. आजपर्यंत मला खाऊन कधी समाधान मिळाले नव्हते, ते आज या अर्ध्या भाकरीत मिळाले. महाराजांनी त्या धिप्पाड मल्लाला हाताला धरून प्रेमाने वर उठवले. महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि अतिशय करुणेने म्हणाले, अरे भीमराव, माणसाचे पोट अन्नाने भरते, पण माणसाच्या मनाची आणि वृत्तीची भूक ही अन्नाने कधीच भरत नाही. देहाला कितीही अन्न दिले तरी ते उद्या पुन्हा भुकेले होणार, पण ज्याच्या पोटात आणि जिभेवर रामनामाचा एक तुकडा जातो त्याची जन्माची अस्वस्थता संपून जाते. महाराज पुढे समजावून सांगू लागले, अरे, ताकद शरीराची नाही तर रामाची असते. शरीराची ताकद म्हातारपणी गळून पडेल, पण नामाची ताकद तुला काळाच्या तोंडातूनही सही सलामत बाहेर काढेल. आजपासून दंडाची मस्ती सोडून दे आणि मुखाने अखंड श्रीराम जय राम जय जय राम जपायला शिक. त्या एका घटनेने भीमराव मल्लाचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. तो काशीला परत गेला, पण आता तो केवळ कुस्त्या जिंकणारा मल्ल राहिला नव्हता. त्याने आपल्या तालमीत मारुतीरायाची मूर्ती बसवली आणि सर्व पैलवानांना कुस्त्याआधी रामनाम जपायची सवय लावली. जो भीमराव पूर्वी लोकांवर दादागिरी करायचा, तो आता गरिबांना अन्न वाटायचा आणि गोंदवलेकर महाराजांच्या नामस्मरणाचा महिमा गात सुटायचा. त्याच्या चेहऱ्यावरची क्रूरता जाऊन तिथे एक अथांग शांती आणि सात्विक समाधान आले होते. भक्तांनो, गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील ही अलौकिक सत्यकथा आपल्याला शिकवते की संसारातील वस्तू किंवा अन्न आपल्याला कधीही पूर्ण समाधान देऊ शकत नाही. जेव्हा आपण भगवंताच्या नामाचा आस्वाद घेतो तेव्हाच आपल्याला जीवाची खरी तृप्ती मिळते. आजची ही अनवाणी आणि अंगावर काटा आणणारी नवी सत्यकथा तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराजांच्या चरणी श्रीराम समर्थ लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. व्हिडिओला लाईक करा आणि सर्व राम भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच नवनवीन सत्यकथा नित्य प्रवचन ऐकण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय.